ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने भीमा नदी दुथडी वाहू लागलेली आहे। आपण आहोत दौंड तालुक्यातील जे गारगाव आहे, या गारगावात शेजारी आपण पाहू शकता की जे धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि साहजिकच जी नदी क्षेत्राची शेजारील जमीन आहे ही अगदी पाण्याखाली गेलेली आहे। हा सुरूचा ऊस आहे आणि हा पूर्णतः पाण्याखाली गेल्यामुळे सद्यस्थितीत 2 ते 3 महिन्यापासून यामध्ये पाणी असल्याने हा ऊस पूर्णतः सडून गेलेला आहे। अगदी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। तसेच विद्युत वाहिनीची मोटार असेल ही देखील पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहे। शेतकरी संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात चिंतेत असल्याने साहजिकच शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागत आहे। शेतकऱ्यांची मोटर असेल किंवा पाईप असेल किंवा शेतातील उभी पिके असेल ही पूर्णतः सद्यस्थितीत पाण्यामध्ये आहे। जे नदी पात्रातील शेजारची शेती आहे ही पूर्णतः या शेतीमधील माती असेल किंवा पीक असेल हे पूर्णतः सद्यस्थितीत तरी गेलेलं आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय काका, नक्की काय नुकसान झाले, काय सांगाल? अहो सांगायचं काय, आता बघा ना, तो आता मोठा पाण्यात आहे। आज 3 महिने झालं पाणी ही पिकं पाण्यात आहे, पार पिकं वाहून गेली आणि हे पहिली वेळ ना, आता 3 महिने झालं, 2-3 पूर येऊन गेले या जमिनी। आता इथं पाण्याखाली जमीन गेली नाही तर तुम्हाला समजलं असतं की इथं किती जमीन किती वाहून गेलेली आहे। आता 2-2 परसाचे खड्डे पडलेले आहेत जमिनीमध्ये। आता हे पाण्याखाली जमीन असल्यामुळे तुम्हाला दिसत नाही। आता ही पिकं पार कामातून गेलेली, कपाशीची पिकं गेली, ऊसाची पिकं गेली, कडवाळाची पिकं गेली, बाजरीची पिकं गेलेली आहेत। शासनाने आम्हाला काहीतरी विचार करून ठोस निर्णय द्यावा। तुम्ही सांगताना कुठेतरी तुमच्या डोळ्यातून अश्रू आता काय विचार करायचा, किती रडायचं आणि किती दिवस रडायचं? सांगा ना, किती दिवस रडायचं आम्ही? शासनाने नको का आमच्याकडे लक्ष द्यायला? किती वर्षापासून ही परिस्थिती? अहो हे काय मिळायचं आता, हे 2 महिने झाले हे पाण्याची परिस्थिती अशीच चाललेली आहे। काही नाही इथं आमची। आता हे जमिनी, आता तुम्ही पाहताय या जमिनी वाहून गेलेल्या पाहिल्या असता तर म्हणला, मग तुम्ही म्हणला असता की इथं काय झाले। आता हे फक्त तुम्हाला पाणी दिसतंय, या पाण्याखाली जमिनीचं काय झालंय? पार कस वाहून गेलेला आहे जमिनीचा, जमिनीत काही राहिलेलं नाही। काही याच्या अगोदर काही पंचनामे वगैरे काही झालेत का सरकार? ज्यावेळेस मे मध्ये सुरुवातीला पूर आला होता त्यावेळेस शासन स्तरावरनं जो महसूल मंत्र्यांनी सांगितलं 100 दिवसांचा कृती आराखडा, त्या कृती आराखड्यामध्ये येऊन शासनाच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवातीला पंचनामे वगैरे केले होते। परंतु त्या पंचनाम्याच्या अद्यापर्यंत कुठल्याही प्रकारची शासनाची नुकसान भरपाई ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाहीये। आता पुन्हा परत महाराष्ट्रात हे पावसाचं पुन्हा संकट ओढवलं, त्यामध्ये आता 2-3 दिवसापासून हे पिकं पूर्ण पाण्याखाली गेलेली आहेत। त्या संदर्भात आम्ही शासनाशी संपर्क केला असता की बाबा तुम्ही येऊन आमच्या पिकांचे पंचनामे वगैरे करा। अगोदरचे पंचनामे झालेले आहेत, त्या पंचनाम्याच्या कुठल्याही प्रकारचा शासनाचा निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाहीये। मग आता कोणती पिकं विशेषतः पाण्याखाली? यामध्ये आता सध्या ऊस असेल, कपाशी असेल, बाजरी असेल, त्यानंतर तुमचं मेथी, कोथिंबीर, जे शेतकरी आहेत की जे तरकारी करतात ह्या तरकारींची तर पूर्ण पिकच वाहून गेलेत। म्हणजे आम्हाला तर असं शेतकऱ्यांना असं म्हणायचं की आज आमची पिकं नाहीत तर आमचं आज स्वप्नही वाहून गेलेलं आहे पुराच्या पाण्यामध्ये। तेव्हा शासनाने तातडीने याच्यावरती उपाययोजना करून कुठेतरी ओला दुष्काळ जाहीर करून आमच्या आज मुलांचे पण, शासनाचे मुलं उच्च शिक्षण घेत आहेत, त्यांच्या फी भरण्यासाठी आज आमच्यापाशी पैसे नाही आहेत, तर आमच्या शेतकऱ्यांचे सातबारे त्या शाळेच्या मॅनेजमेंटने घ्यावेत आणि आमच्या मुलांना कुठेतरी शिक्षणामध्ये काहीतरी थोडीशी सूट द्यावी की जेणेकरून आमचे मुलं शिक्षण घेतील। काय मागणी आहे? काय हे एवढं नुकसान झाले, काय मागणी? ओला दुष्काळ जाहीर करावा। दुसरी गोष्ट, संपूर्ण कर्जमाफी करावी आणि शेतकऱ्यांना मदत करावी। आणि आता काही सांगून उपयोग नाही, सगळं नुकसानच आहे। ओला दुष्काळच जाहीर करावा मुळात। नक्कीच हे दौंड तालुक्यातील जे गार येथील शेतकरी आहेत, अगदी त्यांचं जे ऊसाचं शेत आहे ते पूर्णतः पाण्याखाली आहे, पूर्णतः ते पीक हातातून गेलेलं आहे। साहजिकच यामुळे नदी शेजारील जी मोटर असेल, पाईप असेल हे पूर्णतः नदीच्या पात्रात वाहून गेलेले आहे। शेतकरी अगदी मोडकळीस आलेला आहे। मे-जून मध्ये जे पंचनामे झाले त्याचंही देखील अजून मदत मिळालेली नाही, परंतु आता पुन्हा पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी, तसेच लवकरात लवकर ओला दुष्काळ सरकारने जाहीर करावा आणि संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी शेतकऱ्यांची सद्यस्थितीत तरी मागणी होताना दिसत आहे। दीपक कापरे, TV9 मराठी, दौंड। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.